नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, हिंदू विवाह कायद्यामध्ये जेव्हा विवाह विच्छेदन करून मिळण्यासाठी कलम 13B अन्वये जेव्हा जॉईंटली पिटिशन हा कौटुंबिक न्यायालयामध्ये दाखल केला जातो, तो दाखल होण्यापूर्वी उभयतामध्ये काही अटी आणि शर्ती या सहसंमतीने ठरवल्या जातात। उदाहरणार्थ, नवऱ्याने आपल्या बायकोला परमनंट ॲलिमनी किती द्यायची, किंवा वस्तूंच्या काही देवाणघेवाण असतील त्या कशा स्वरूपात करायच्या, तसेच एकमेकांविरुद्ध जर काही केसेस दाखल केल्या असतील तर त्या केसेस सहसंमतीने काढून घ्यायच्या। हे सगळं ठरल्यानंतर मग तो जॉईंट पिटिशन हा कौटुंबिक न्यायालयात दाखल केला जातो। तो दाखल केल्यानंतर मग 6 महिन्यांनी ज्यावेळेस तो पिटिशन कोर्टासमोर चौकशी कामी येतो, त्यावेळेस ती संमती कायम असणं कायद्याने गरजेचं आहे। पण जर पत्नीने किंवा नवऱ्याने जर आपली संमती जर मागे घेतली तर मात्र कोर्ट विवाह विच्छेदन करण्यास नकार देते। या धर्तीवरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये अजय भिकुलाल गुर्जर विरुद्ध सायली भिकुलाल गुर्जर नागपूर खंडपीठाची केस झाली होती। जवळकर मॅडम, की ज्यापूर्वी नाशिकला पण डिस्ट्रिक्ट जज होत्या, त्यांनी तो एक महत्त्वपूर्ण निकाल दिला होता की तुम्ही एकदा कन्सेंट दिली की तुम्हाला ती कन्सेंट मागे घेता येत नाही। त्याच धर्तीवरती एक सर्वोच्च न्यायालयापर्यंत एक डायव्हर्स बाय म्युच्युअल कंसेंट संदर्भात एक केस गेली आणि त्या बाबतीमध्ये भारताचे सरन्यायाधीश जस्टिस भूषण गवई यांनी त्या महिलेला असा प्रश्न विचारला की तुझी डिमांड काय आहे। तर तिने सांगितलं की मला 1 कोटी दरमहा पाहिजे, मला एक BMW पाहिजे आणि मला एक प्रशस्त घर पाहिजे। त्यावेळेस सरन्यायाधीशांनी तिला असा प्रश्न विचारला की तुझं शिक्षण काय झालेलं आहे। त्यावेळेस तिने सांगितले की माझं MBA झालेलं आहे आणि मी IT क्षेत्रामध्ये नोकरी करत होते, परंतु लग्न झाल्यानंतर मी नोकरी सोडून दिली। सध्या मी काही काम करत नाहीये। तर गवई साहेबांनी तिला प्रश्न विचारला कि आप इतनी पढ़ी लिखी हो, आपको खुद को मंगना नहीं चाहिए, आप खुद कमाओ। त्यावेळेस ती साहेबांना असं म्हणाली की माझ्या नवऱ्याने माझ्या विरुद्ध मी सिझोफ्रेनिया म्हणजे मानसिक आजाराने आजारी आहे याबद्दलचा पिटिशन दाखल केला आणि त्याची सांपत्तिक स्थिती खूप चांगली आहे। त्याचे वडीलही खूप श्रीमंत आहे। त्याला महिन्याला 1.5 कोटी पगार मिळतो, त्याच्या व्यतिरिक्त त्याला 1 कोटी बोनस मिळतो। या सर्व दृष्टिकोनातून मला ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे। परंतु ही डिमांड करण्यापूर्वी त्यांचं खाली फॅमिली कोर्टामध्ये दोघांनी जॉईंट पिटिशन केला होता आणि त्या जॉईंट पिटिशनमध्ये नवऱ्याने तिला कल्पतरू हाईट्स मध्ये एक प्रशस्त फ्लॅट देऊ केला होता आणि ज्यावेळेस हे सगळं झाल्यानंतर ती ऐनवेळी आपली जी दिलेली कन्सेंट आहे ती विड्रॉ करते। मग त्याच्या विरुद्ध तो नवरा उच्च न्यायालयात जातो आणि शेवटी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण येतं। तो जो नवरा आहे, तिचे जे त्या नवऱ्याचे जे वकील आहेत, त्या दिवाण नावाच्या मॅडम आहेत, सिनियर काउन्सिल, त्या कोर्टापुढे असा युक्तिवाद करतात की साहेब, हा कायद्याचा मिसयूज ऑफ लॉ आहे, ॲब्यूज प्रोसेस ऑफ लॉ आहे। कारण अशा तऱ्हेची कन्सेंट द्यायची आणि गोष्टी मान्य करायच्या
आणि पुन्हा बॅकफूटवर यायचं, तर हे काही बरोबर नाही आहे. शी इज एबल टू मेंटेन हरसेल्फ. आणि अशा तऱ्हेची अवास्तव मागणी करणं हे कायद्याला धरून नाही आहे. मग याच गोष्टीवरती सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस गवई हे दोघांना डायरेक्शन देतात की तुम्ही आपलं जे काय उत्पन्न आहे याबद्दलचं तुम्ही डिक्लरेशन तुम्ही दाखल करा. आणि डिक्लरेशन दाखल केल्यानंतर त्यांनी तो जो निर्णय आहे याच्या बाबतीत काय करायचं हा निर्णय त्यांनी रिझर्व्ह फॉर ऑर्डर ठेवलेला आहे. मित्रांनो, यातून एक असं सूचित होतं की ती जी कन्सेंट आहे, आजपर्यंत असा कुठल्या, आता मी सांगितलं बॉम्बे हायकोर्टाचा एक केसला आलेला आहे की तुम्हाला ती कन्सेंट विड्रॉ कर, कारण ते एस्टॉपलचं प्रिन्सिपल आहे. आणि हा जो मधला 6 महिन्याचा पिरियड आहे हा कूलिंग पिरियड म्हणतो की वेदर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रियुनियन ऑर नॉट. परंतु असं नसेल आणि जर तुम्ही ऐनवेळी तुमची जर कन्सेंट केली तर बॉम्बे हायकोर्टाचे जस्टिस असं म्हणणं आहे की देर इज एस्टॉपल. 115 खाली तुम्हाला ती कन्सेंट विड्रॉ करता येते. परंतु कायद्यामध्ये अशी 13B खाली अशी प्रोव्हिजन आहे, यू कॅन विड्रॉ दी कन्सेंट. तर या धर्तीवरती भारताचे सरन्यायाधीश गवई काय निर्णय देतात याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. आणि हा निर्णय जर दिला, ऐतिहासिक निर्णय दिला, तर तो भारतातील सर्व जे आपली जी कोर्ट आहे हा त्यांच्यावरती बंधनकारक असेल. मलाही तो निर्णय ऐकण्याची उत्सुकता आहे. बघू काय निर्णय येतो तो. मित्रांनो, थोडक्यात मी माझ्या परीने या 13B खाली विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला, आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.